ಒಲಿಂಪಿಕ್ಸ್ನಿಂದ ಕುಸ್ತಿಪಟು 3 ವರ್ಷ ಬ್ಯಾನ್ ವದಂತಿ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಅಂತಿಮ ಫಂಗನ್ ಬ್ಯಾನ್ ವದಂತಿ ತಳ್ಳಿ ಹಾಕಿದ ಐಒಎ. ಇದು ಕೇವಲ ವದಂತಿ, ಇದರಲ್ಲಿ ಉರುಳಿಲ್ಲ. ಭಾರತೀಯ ಒಲಿಂಪಿಕ್ಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಈ ಬಗ್ಗೆ ಸ್ಪಷ್ಟನೆ ನೀಡಿದೆ. ತನ್ನ ಐಡಿ ಕಾರ್ಡ್ ಅನ್ನ ಸಹೋದರಿಗೆ ನೀಡಿರುವುದು ತಪ್ಪು. ಅಂತಿಮರನ್ನ ಒಲಿಂಪಿಕ್ಸ್ ನಿಂದ ಬ್ಯಾನ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಸ್ಪಷ್ಟನೆ ನೀಡಿದೆ. ಅಂದ್ರೆ ಬ್ಯಾನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಒಲಿಂಪಿಕ್ಸ್ ನಿಂದಲೇ 3 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಅಂತ ಒಂದು ವದಂತಿ ಹರಿದಾಡ್ತಾ ಇತ್ತು. ಆದ್ರೆ ಈ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಐಒಎ ಸ್ಪಷ್ಟನೆ ನೀಡಿದೆ. ಆದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ತೇವೆ, ಆದ್ರೆ ಬ್ಯಾನ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ಐಒಎ ಜೊತೆಗೆ ಅಂತಿಮ ಫಂಗಲ್ ನಿರಂದಲೂ ಕೂಡ ಅವರು ಕೂಡ ಸ್ಪಷ್ಟನೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ತಮ್ಮ ಸಹೋದರಿಯನ್ನ ಬಂಧಿಸಿಲ್ಲ, ವಿಚಾರಣೆ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಪ್ಯಾರಿಸ್ ತೊರೆಯುವಂತೆ ಸೂಚನೆ ಕೂಡ ನೀಡಿಲ್ಲ ಅಂತ ಸ್ಪಷ್ಟನೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಕುಸ್ತಿಪಟು ಅಂತಿಮ ಫಂಗಲ್ರಿಂದ ಈ ಬಗ್ಗೆ ಸ್ಪಷ್ಟನೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಕ್ರೀಡಾಪಟು ಅಂತಿಮ್ ಕೂಡ ಈ ಬಗ್ಗೆ ಸ್ಪಷ್ಟನೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ಐಒಎ ಕೂಡ ಸ್ಪಷ್ಟನೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. आप सभी को नमस्कार, मैं अंतिम। मैं पेरिस में यहाँ ओलंपिक खेलने के लिए आई हुई थी। कल मेरी बाउट थी, लेकिन मेरा दिन अच्छा न होने की वजह से, मुझसे अच्छे से बाउट न लड़ने की वजह से मैं बाउट हार गई। और जो कल से ये बातें चल रही हैं कि भाई अंतिम की बहन को पुलिस पकड़ के ले गई है या फिर अंतिम को पुलिस पकड़ के ले गई है, ऐसा कुछ नहीं हुआ है। कल जब मैं बाउट हार गई थी तो उसके बाद मेरी बहुत ज्यादा तबीयत खराब हो गई थी। मतलब बहुत ज्यादा बुखार हो गया था। वैसे मेरी बहुत ज्यादा तबीयत खराब हो गई थी। तो मेरी बहन जहाँ होटल में रहती है मुझे अपने साथ वहां लाने के लिए बोल रही थी। तो मैंने वहां से मतलब इंडिया वाले से परमिशन ले ली थी कोच से कि मैं अपनी बहन के साथ में जा रही हूँ होटल में, मेरी बहुत ज्यादा तबीयत खराब है। तो उन्होंने मुझे परमिशन दे दी थी। तो मैं इसके साथ होटल में आ गई। यहाँ पे आने के बाद में मतलब मुझे मेरे सामान की बहुत ज्यादा जरूरत थी, जो सामान मेरा विलेज में था। तो मेरी तबीयत खराब होने की वजह से मैं सो गई थी। तो फिर मेरी बहन मेरा एक्रेडिटेशन कार्ड लेके वहां